सेकंदात उचलतात आणि त्या गोडाऊन मध्ये टाकतात। मग एक गाडी खाली करण्यासाठी 300 पोता असतात। मग तो इतका घाम पळतो, त्याचा घामानं ओला होतो। मग इतकी गाडी खाली केल्यानंतर 300 पोतं उतरल्यानंतर त्याला किती पैसे भेटायला पाहिजे? कमीत कमी 50,000 तर भेटायला पाहिजेत का नाही? महाराज अख्खी गाडी खाली करणाऱ्या हमालाला फक्त 2,000 किंवा 3,000 रुपये भेटतात। आणि खुर्चीवर बसणारा जो माणूस असतो तो नुसतं येणाऱ्या जाणाऱ्याला चहा पाजतो, बोलतो, राम राम करतो, श्याम श्याम करतो आणि घरी जाताना 50 लाखाची बॅग घेऊन जातो। याचं कारण धन हे तुमच्या प्रारब्धात असावं लागतं, कष्टात धन लागत नाहीये। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, क्षेत्र कोणतंही असू द्या, ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्या क्षेत्रामध्ये जर चांगलं काम केलं तर अशाच माणसाला उदंड आयुष्य मिळावं असं नामदेवराय पांडुरंगाला सांगतात अभंगाचं पहिलं चरण। अकल्पायुष्य अकल्प विश्व व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा। जो हरीचा दास आहे ना त्याला अकल्प विश्व व्हावा असं नामदेवराय पांडुरंग मागणी मागतात। हे बघा, माणसानं संसाराचा दास होण्यापेक्षा कोणाचा दास झालं पाहिजे? भगवंताचा दास झालं पाहिजे। दास होण्यात जी मजा आहे ती मालक होण्यात अजिबात नाहीये। मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे साखर खाण्यात मजा आहे का साखर होण्यात मजा आहे? हो, साखर खाण्यात मजा आहे, साखर होण्यात काहीच मजा नाहीये। आणि तुकोबराय तर सांगतात की तुमची ये दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज। पण दास एक तर देवाचं झालं पाहिजेत, नाही तर दास कोणाचं झालं पाहिजेत? साधूचं झालं पाहिजेत। संसाराचं दास होऊन काय फायदा आहे महाराज? तुम्ही आणि मी सर्व मंडळी कोणाचे दास झालेलो आहे? संसाराचे दास आहे। आणि ज्या संसाराचे आपण दास झालो त्या संसाराला बुडूक नाही, शेंडा नाही, काहीच नाहीये। महाराज सांगतात मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरुण इंगळाचे। याच्या पुढची ओवी किती गोडे पहा, बा दुःखाचे केने सुटले जे मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीचे घडले हाट वेळे येणे। म्हणून संसाराचं वर्णन करत असताना तुकोबराय सुद्धा सांगतात फलकट तो संसार येते सार भगवंत। संसाराचं गणित कोणाला सुटलं नाही, सुटण्याच्या भानगडीत पाडू नका। इथं जेवढ्या काही आई बहिणी बसल्या मायानो, मी तुम्हाला एक सुई दिली आणि केळीचं पान दिलं आणि सांगितलं कीर्तन संपेपर्यंत मला केळीचं पान शिवून द्या। तुम्ही जसं जसं शिवायला जासाल माया हो तसं तसं ते फाटतं, शिवता येत नाही। तसं आपल्यालाही वाटतं नोकरी लागली की संसारात बरं होईल, नातू आल्यानंतर संसारात बरं होईल। ज्याचं लग्न झालं त्याला वाटतं किती ताण आहे, आणि ज्याचं नाही झालं तो त्याच्यापेक्षा ताणात आहे। म्हणजे किती मोठा ताण आहे हा? अजिबात नाही। ज्याचं नाही झालं तोही ताणात आहे, ज्याचं झालं तो डबल ताणात आहे। ज्याला पोरं झाले ते सांभाळत नाही तोही ताणात आहे, आणि ज्याला पोरं होत नाही तो सुद्धा ताणात आहे। म्हणजे या जगामध्ये बिना ताणाचा कोणीच नाहीये। फक्त एकच विनंती आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं हे जीवनातलं सगळ्यात मोठं सुख आहे। सुखी राम के दास। आता इथं बरेचसे मंडळी कीर्तनासाठी आलेले, मग कोणी टू व्हीलरवर आला असेल, कोणी जवळपासचं पायी आला असेल, कोणी चांगली मोठी गाडी घेऊन आला असेल। मग कीर्तन संपल्यानंतर जे पायी चालले, जे टू व्हीलरवर चालले, जे गाडीत चालले, टू व्हीलरवाल्यांनी जे पायी लोक चालले ना त्यांच्याकडे पाहून म्हणायचं अरे बाबा बरं झालं, आपण जायला 10 मिनिटं लागतात, हा पायी येणार आहे। पण टू व्हीलरवाला पायी चालणाऱ्या वाल्याकडे पाहतच नाही। टू व्हीलरवाला कोणाकडे पाहतो? स्विफ्ट वाल्याकडे पाहतो। आता स्विफ्ट वाल्याने सुद्धा विचार केला पाहिजे, आपल्याला काय 1 लिटर टाकलं की कमीत कमी 22 किलोमीटर गाडी चालती, पण स्विफ्ट वाल्याला अजिबात त्याच्यात दम निघत नाही, तो क्रीटावाल्याकडे पाहतो। क्रीटावाल्याला सुद्धा दम निघत नाही, तो इन्व्हावाल्याकडे पाहतो। संसारामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहिलं की माणसाला दुःख सुरू होतं। मी आता कधी कधी युट्यूबवर पाहत असतो, त्या नीता अंबानीचं कधी कधी येतं, त्या अंबानीची बायको ती एका टायमाला 3.5 लाख रुपयाचा चहा पिती माया हो। किती? आता तुम्ही तिचा विचार केला तर जमल का? तुम्ही एका पत्तीमध्ये 10 वेळेस उकळता, तिचं तुमची बरोबरी होईल का? अजिबात नाही। आपलं फक्त पाणी चेंज असतं, बाकी काही चेंज नसतं। मग तिचा विचार करून आपण जमणार नाहीये। संसारामध्ये जीवन जगत असताना आपल्यापेक्षा खालच्या माणसाकडे पहा, निश्चित तुम्ही समाधानी आहे। मी तर नेहमी सांगतो, एक नाथ बाबा सांगतात, कोणी दिवसी बैसोनी हातीवर हो, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे। अरे एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की लोक तुम्हाला सोन्याच्या सिंहासनावर बसवतील, पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नसेल,
पण त्यावेळेस सुद्धा विचार करा, सोन्याच्या सिंहासनावर बसलो ही सुद्धा इच्छा माझ्या भगवंताचीच आहे, आणि पायी चाललो पायात चप्पल नाही ही सुद्धा इच्छा कोणाची आहे? देवाची आहे. तरी तार नाही. लोकांचं असं आहे, चांगलं केलं की मी केलं आणि वाईट केलं की देवाने केलं. देव कोणाचं चांगलंही करत नाही, देव कोणाचं वाईट करत नाही. भोगतो न घडे संचिता, करावे ते मनी समाधान, म्हणून या मनी मानू नये खेदो, म्हणावा गोविंदू. एक लक्षात ठेवा फक्त, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. नामदेव राय सारखा महात्मा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये वैष्णवाला जर अनंत आयुष्य मिळावं अशी मागणी करत असेल तर निश्चित आपण सुद्धा हरिदास झालं पाहिजेत महाराज. संसाराचा दास होऊन काही फायदा नाही हो. फलकट तो सार 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 विठोबा नाम तुझे सार. या जगामध्ये सार फक्त भगवान परमात्मा आहे, आणि त्या सार रूपी भगवान परमात्म्यासाठी जर आपण जीवन व्यतीत केलं, त्याचे दास जर झालो, तर नामदेवराय सांगतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाला अकल्प आयुष्य मिळावं अशी मागणी कोण करतंय? नामदेवराय करतात. अजून काय अपेक्षा आहे नामदेवराय? काहीच नाही. कोणत्याही प्रकारची कल्पनेची बाधा त्याच्या जीवनामध्ये होऊ नये, आणि ही संत मंडळी सुखी असली पाहिजे अशी मागणी नामदेवराय अभंगाच्या दुसऱ्या. कल्पनेची अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये नामदेवराय सांगतात, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. जे भगवंताचं चिंतन करताय, जे भगवंताचं दास आहे ना, ते सर्व संत मंडळी कशी असले पाहिजेत? सुखी असले पाहिजेत. पण जीवन जगत असताना नामदेवराय सांगतात, त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची बाधा होता कामा नाहीये. काम करत असताना कोणतंही क्षेत्र असो, माणसाच्या जीवनामध्ये थोडीफार कोणत्या ना कोणत्या प्रकारची बाधा निर्माण होते. परमार्थिक क्षेत्र असू द्या, परमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा अडचणी निर्माण होतात. कधी कधी माणसाला अहंकार होतो. नामदेवराय सांगतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा, परमार्थाचं काम करा, राजकीय क्षेत्राचं काम करा, कोणतंही काम करा, पण जीवनामध्ये अहंकार कोणत्याही गोष्टीचा करू. ज्याला ज्याला अहंकार झाला, देवाला सगळं सहन होतं महाराज, पण अहंकार सहन होत. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. म्हणून कोणतं जरी काम केलं तरी एवढंच म्हणत जा, कृष्णार्पण. काय म्हणत जा? कृष्णार्पण. देवा, चांगलं जरी काम केलं तरी देवाला समर्पित करायचं ना, वाईट काम जरी केलं तरी देवाला. पण होईल तोपर्यंत वाईट काम करायचं नाहीये, कारण करता करविता जरी जगाचा मालक असेल. एका माणसानं मला काय सांगितलं, काय लोक नास्तिक लोक एवढे हुशार असतात महाराज. मी प्रमाण घेतलं, चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवी ते हरिविन. काय प्रमाण घेतलं? त्यांनी मला विचारलं, म्हणे महाराज हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतं? मी म्हणलं देवाच्या सत्तेने चालतं. मग महाराज शरीर जर देवाच्या सत्तेने चालतं, मग चांगलं केलं कोणाच्या सत्तेनं? म्हणलं देवाच्या सत्तेनं. मग वाईट केल्यानंतर कोणाच्या सत्तेनं? म्हणलं देवाच्या सत्तेनं. मग महाराज चांगलं जरी केलं तरी देवच चालवतो, आणि वाईट जरी केलं तरी देवच चालवतो. तर नास्तिक माणसाने मला काय प्रश्न केला माहिती का? मग बलात्कार जे होतात ते सुद्धा देवाच्या सत्तेनं होतात म्हणे. काय म्हणला तो? बलात्कार जे करतात ते सुद्धा देवाच्या सत्तेनं. लक्ष देऊन ऐका, चांगलं करणं वाईट करणं हे तुमच्याने माझ्या हातात आहे. आता इथं सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहे. आमचे नंदूभाऊ उपजिल्हा प्रमुख आहे, बरोबर आहे का नाही? नंदूभाऊ जिल्हा प्रमुख आहे, बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका, ह्या शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे, बरोबर आहे का नाही? उद्धव ठाकरे. माझ्या प्रश्नाचं उत्तर लक्ष देऊन ऐका बरं. केलेलं कर्म तुम्हालाच भोगावं लागतं, देवाचा तुमचा काही संबंध नाहीये. आता जिल्ह्याचे प्रमुख कोण आहे? नंदूभाऊ आहे. आणि या महाराष्ट्राचे त्या पक्षाचे प्रमुख कोण आहे? उद्धव ठाकरे. नंदूभाऊने इथं काहीतरी भानगड केली, काहीतरी वाद झाला, काहीतरी शेतकऱ्याच्या समस्या असेल, एखाद्या अधिकाऱ्याला मारलं. मग मला तुम्हाला एवढंच सांगायचं, अटक नंदूभाऊला होती का उद्धवरावला होती? हो, कोणाला होती? नंदूभाऊला. अटक कोणाला होती? अरे पक्षाचा प्रमुख जरी उद्धव ठाकरे असेल, पक्षानं जरी त्यांना जिल्ह्याचं प्रमुख केलं असेल, बरोबर आहे का नाही, मग अटक उद्धव ठाकरेला नाही होत, अटक कोणाला होती? नंदूभाऊला. तसं देवाच्या सत्तेने जरी जग चालत असेल, लक्ष देऊन ऐका बरं, देवाच्या सत्तेने जरी जग चालत असेल, पण चांगलं केलं तर तुम्हालाच भरावं लागतं, आणि वाईट केल्यानंतर तुम्हालाच भरावं लागतं. आता आपण ती एक दुर्बीण असते बघा, दुर्बीण, बरोबर आहे का नाही? ते कागद जाळण्यासाठी दुर्बीण असते का नाही? आता ती दुर्बीण त्या कागदावर धरली की कोण जाळतंय? सूर्य जाळतोय, बरोबर आहे का नाही? सूर्य जाळतो. मग सूर्य येऊन जाळतो का त्याच्या प्रकाशाने जाळतो? तुम्ही ताण नका घेऊ, कीर्तन संपल्यानंतर खिचडी आहे, फक्त थोडं फ्रेश बसा गड्यावर. झालं 10 मिनिटं राहिले म्हणजे, ताण नका घेऊ, द्या सोडून. या कल्पनेची बाधा न हो कवने काळी,
तुम्ही चांगलं काम करा, तुमच्याच पदरात पडणारे, आणि वाईट काम करा, कोणाच्या पदरात पडणारे? तुमच्याच पदरात पडणारे. म्हणून होईल तोपर्यंत चांगलंच बोलायचं ना. अरे याच तोंडानं तुम्हाला चांगलं बोलायचं आणि याच तोंडानं वाईट बोलायचं. एक मारवाडी भजन किती सुंदर आहे पहा. हा मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे, मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे, मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. ज्ञानोबराची ओळी पहा. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुम्ही जसं बोलाल मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना नामदेवराय सांगतात, कार्य कोणतंही करा, तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान. भारदेवा म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी. माझ्या विष्णुदासाला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही झाला पाहिजे. अभिमान अर्जुनाला झाला त्याचंही पतन झालं, अभिमान भीमाला झाला त्याचंही पतन झालं, अभिमान नकुलाला झाला त्याचंही पतन झालं. अरे अभिमान सत्यभामेला झाला तिचं सुद्धा पतन झालं, आणि अभिमान रुक्मिणी आई साहेबा झाला तिचं सुद्धा काय झालं? पतन झालं. म्हणून जे चाललंय ते देवाच्या सत्तेनं चाललंय, जे झालंय ते देवाच्या सत्तेनं, जे होणार आहे ते सुद्धा देवाच्या सत्तेनं. अशी भूमिका ज्याची आहे त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार येऊ नये. महाराज सांगतात, अहंकाराचा वारा न लागो माझी आहे विष्णुदासा. आणि हे सगळं असावे कल्याण ज्या मुखे निधान. पांडुरंग नामदेवराय सांगतात त्यांच्या जीवनामध्ये कल्याण हो, पण कोणाचं? ज्या मुखे निधान पांडुरंग. हे बघा, परमार्थामध्ये देवाचं चिंतन केलं म्हणजेच पुण्य लागतं असं नाहीये. जे देवाचं चिंतन करतात त्यांची सेवा केली तरी तेवढंच पुण्य आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. मी नेहमी सांगत असतो, आम्ही लोक जरी कीर्तन करत असेल, आम्ही लोकांच्या अंतकरणातले द्वेष कमी करून त्यांना भगवंताच्या विषयी आवड निर्माण करत असेल, राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काही मंडळी आहे ते परमार्थिक जरी नसले तरी गोर गरिबाची सेवा करतात. ही एक देवाची सेवा आहे महाराज, बरोबर आहे का नाही? गोर गरिबाच्या अडचणीत उभं राहणं, प्रत्येकाच्या माणसाच्या संकटाला धावून जाणं एवढं सोपं नाहीये. जे कार्य देशाचे जवान करतात तेच कार्य साधू करतात. साधू लोकांच्या अंतकरणातले शत्रू मारतात आणि देशाचे जवान बाहेरचे शत्रू मारतात. कार्य दोघांचं सारखंच आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती गड्यांनो, देशाचं धर्माचं कार्य करत असताना निश्चित कोणत्याही प्रकारचा अहंकार जीवनामध्ये होता कामा नये. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंगा. एवढा सुंदर नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. आमच्या नंदूभाऊने जे कार्य हाती घेतलंय असंच प्रत्येकाने जीवनामध्ये कार्य करा. मला आनंद वाटतो महाराज, एका गरीब कुटुंबामध्ये येऊन गोर गरिबांची सेवा करून त्यांच्या सेवेतून उतराई होण्यासाठी याच बसलेल्या समाजाने त्यांना लोक वर्गणी करून एक गाडी भेट दिली महाराज. ही त्यांच्या कार्याची काय पोच पावती आहे. नाही तर लोक गाड्या घेऊन जातात पुढाऱ्याच्या, देत नाही बरं. कार्यकर्ते असे असतात, पुढाऱ्याच्या गाड्या घेऊन जातात, परत देत नाहीये. पण तुम्ही भाग्यवान आहात नंदूभाऊ की गोर गरिबाच्या आशीर्वादाने तुम्हाला या लोकांनी लोक वर्गणी करून एवढं सुंदर रथ दिलाय. मला आनंद वाटतो. हे बघा, आपला माणूस जर एखादं चांगलं काम करत असेल ना तर आपल्या माणसाने आपल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहणं हे तुमचं माझं काय कर्तव्य. हे बघा, आपल्या माणसाचा स्वाभिमान शेवटी आपल्यालाच असला पाहिजे. घरच्याने बाबूराव बाहेरचे काही म्हणले तरी चालते, पण घरच्या माणसाने आपल्या माणसाचा मान राखलाच पाहिजे. मला आनंद वाटतो. त्यांनी मला फोन केला, म्हणे महाराज मला असा असा उपक्रम राबवायचा. मी म्हणलं महाराज माणूस राजकारणी दिसतो. मी नागेश दादाला म्हणलं, नागेश दादा राजकारणी येते, जिल्हा प्रमुख आहे, सर्व आहे, त्यांचं पंचायत समिती उपसभापती आहे, त्यांना कीर्तन काय? तर मला नागेश महाराजांनी सांगितलं, म्हणे महाराज ते दिसायला जरी राजकारणी असतील तर 10% राजकारण आहे आणि बाकी 90% समाजाची सेवा आहे. म्हणून एवढं सुंदर उपक्रम त्यांनी राबवला आहे. हे बघा, त्यांना आशीर्वाद द्यावा एवढा मी मोठा निश्चित नाहीये, पण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायला विनंती करेल, ज्ञानोबराया एवढी गोर गरिबाची सेवा करणारा आमचा जवळचा बंधू, आमचे नाव जी सुंदर नाव नंदूभाऊ,
नेहमी लोकांच्या अडचणीत उभे राहणारे नंदूभाऊ, त्यांना आशीर्वाद द्यावा एवढं माझं वय निश्चित नाहीये, पण मी ज्ञानोबराय तुकोबरायला विनंती करतो, जसं नंदूभाऊच्या या वाढदिवसानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत, पांडुरंग परमात्मा करो याच जागेवर माझ्या नंदूभाऊचा 100वा वाढदिवस हो. कितवा? 100वा. पुढं ऐका, अजून कीर्तन सुद्धा माझंच झालं पाहिजे नंदूभाऊ, ऐकणारे बदलले तरी चालतील. 100व्या वाढदिवसानिमित्त कीर्तन माझंच, ऐकणारे बदलले तरी चालतील. वादकही तोच पाहिजेत, टाळकरी तेच पाहिजेत, माईक सिस्टीमवालाही तो पाहिजेत. आता 100व्या वाढदिवसानिमित्त सर्वच हजर राहतील काही सांगता येत नाहीये. निश्चित रेणुका माता आमच्या नंदूभाऊ कोण सामाजिक धार्मिक सर्वच कामं करून घेऊ अशी रेणुका माताच्याही चरणी मी प्रार्थना करतो. आणि त्यांनी एवढा सुंदर हा उपक्रम राबवला, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळे, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा मने तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंगा. एवढा सुंदर दिवाळीचा उत्सव आहे. खरी दिवाळी हीच आहे. दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे संतजन भेटतील. सर्व आलेल्या सर्वच मंडळीला, सर्व माझ्या मातृशक्तीला, सर्व वयस्कर मंडळी, सर्वच आमच्या नंदूभाऊवर प्रेम करणारे सर्वच त्यांचा मित्र परिवार, तालुक्यातील सर्वच मंडळीला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि निश्चित आमची रेणुका माता पांडुरंग परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय निश्चित जे कार्य आमच्या नंदूभाऊने हाती घेतलेलं आहे, जे काम आमचे नंदूभाऊ घेत आहेत, हे काम करण्यासाठी, ही समाजाची सेवा करण्यासाठी निश्चित ज्ञानोबराय त्यांना दीर्घ आयुष्य देव आणि जीवनभर इंदुरेकर महाराज कीर्तन, आपले कीर्तन इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.